नमस्कार. आज आपण 28 नोव्हेंबर 2025च्या दी इकॉनॉमिक टाइम्स या वर्तमानपत्राचा सखोल आढावा घेणार आहोत. आणि खरं सांगायचं तर हे वर्तमानपत्र वाचताना मला असं वाटलं की भारतीय अर्थव्यवस्था एकाच वेळी ॲक्सेलरेटर आणि ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ॲक्सेलरेटर आणि ब्रेक ही तुलना एकदम अचूक आहे. कारण एका बाजूला सरकार जीएसटी कमी करून, कामगार कायदे सोपे करून अर्थव्यवस्थेच्या गाडीचा वेग वाढवू पाहते. पण त्याच वेळी सेबीसारख्या संस्था आणि नवीन क्वालिटी कंट्रोलचे नियम हे ब्रेकचं काम करत आहेत. आजच्या चर्चेत याच खेळात काय दडलंय हे समजून घेण्यात खरी मजा आहे. चला तर मग सुरुवात ॲक्सेलरेटरनीच करूया. आजची मुख्य बातमी आहे इकॉनॉमी एंटर्स H2 ऑन फर्म फुटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. जीएसटी कपात आणि कमी झालेली महागाई यामुळे लोक जास्त खर्च करत आहेत. हो, आणि यातला एक शब्द खूप महत्वाचा आहे, कन्झम्पशन, म्हणजेच उपभोग. बातमीत म्हटलंय की प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचरमध्ये 6.5% वाढीचा अंदाज आहे. आता हा शब्द खूप जड वाटतो, पण याचा सोपा अर्थ म्हणजे आपण आणि आपल्यासारखे सामान्य नागरिक जो एकूण खर्च करतो तो. म्हणजे किराणा, कपडे, मोबाईल अशा गोष्टींवरचा खर्च. अगदी. आणि त्यात 6.5%ची वाढ होणं म्हणजे बाजारात पैसा खेळतोय, लोकांचा अर्थव्यवस्थेवर विश्वास वाढलाय. हा अर्थव्यवस्थेच्या इंजिनमधला सगळ्यात महत्वाचा स्पार्क प्लग आहे, असं म्हणायला हरकत नाही. आणि हे इंजिन चालू ठेवण्यासाठी फक्त लोकांचा खर्चच नाही, तर बँकांकडून मिळणारा पैसाही महत्वाचा आहे, नाही का? कारण त्याच पानावर एक बातमी आहे की सरकार सारफेसी कायदा अधिक मजबूत करण्यासाठी एक पॅनल तयार करत आहे. बरोबर. सारफेसी कायदा म्हणजे काय? तर बँकांना बुडीत कर्ज वसूल करण्यासाठी दिलेले अधिकार. गेल्या 3 वर्षात बँकांनी या कायद्यामुळे तब्बल 1,51,000 कोटी रुपयांची वसुली केली आहे. बापरे, हा आकडा तर खूप मोठा आहे. हो, याला आपण अर्थव्यवस्थेच्या प्लंबिंग सिस्टीमचा एक महत्वाचा भाग म्हणू शकतो. जर पाईपलाईनमध्ये कचरा अडकला, म्हणजे कर्ज बुडालं, तर पैशाचा प्रवाह थांबतो. हा कायदा तो कचरा साफ करण्याचं काम करतो. त्यामुळे बँका नवीन कर्ज देण्यासाठी धजावतात. म्हणजे बघा, एकीकडे वाढता खर्च आणि दुसरीकडे स्वच्छ बँकिंग व्यवस्था, हे दोन्ही मिळून एक मजबूत ॲक्सेलरेटर तयार करत आहेत. पण आता एक अशा ॲक्सेलरेटरबद्दल बोलूया जो वाचून मला खरंच धक्का बसला. रिलीफ फॉर एम्प्लॉयर्स, न्यू लेबर कोड्स /जील प्रोव्हिजन्स टू 22. नवीन कामगार कायद्यांमध्ये तुरुंगवासाच्या तरतुदी चक्क 104 वरून थेट 22 पर्यंत कमी केल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 80% कपात. हो, हा आकडा अविश्वसनीय वाटतो. अच्छे दिन की नाही हे सांगणं कठीण आहे. पण सरकारने व्यवसायासाठी लाल गालीचा अंथरला आहे, हे नक्की. यामागे सरकारचा उद्देश ईज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजेच व्यवसाय करण्याची सुलभता वाढवणे हा आहे. म्हणजे उद्योजकांना आता तुरुंगाची भीती कमी वाटेल. अगदी. छोट्या मोठ्या चुकांसाठी थेट तुरुंगवासाची भीती कमी झाल्यामुळे उद्योजक अधिक मोकळेपणाने काम करू शकतील. पण तुम्ही जसं म्हणालात, हा आकडा धक्कादायक आहे आणि यामागे मोठा धोकाही आहे. तो धोका कोणता? याला कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस म्हणून बघितलं जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीसाठी काही लाखांचा दंड ही किरकोळ रक्कम असेल. मग ते कामगारांच्या सुरक्षेचे नियम पाळण्याऐवजी पकडले गेलो तर दंड भरू ही मानसिकता ठेवू शकतात. म्हणजे सेफ्टी लिमिट्सवर 10 लाख खर्च करण्याऐवजी 1 लाखाचा दंड भरणं त्यांना सोपं वाटू शकतं. बापरे, हा विचार तर मी केलाच नव्हता. त्यामुळे हा बदल ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवतो की ईज ऑफ बिंग इरिस्पॉन्सिबल, म्हणजे बेजबाबदारपणाची सुलभता वाढवतो, हे येणारा काळच ठरवेल. म्हणजे एकीकडे ॲक्सिलरेटर, पण दुसरीकडे कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रेकही हवाच. आणि इथेच आपल्या चर्चेतला ब्रेक येतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जिंदाल पॉलीफिल्म्सची बातमी, जिथे सेबीने आपला बडगा उगारला आहे. अगदी. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ही शेअर बाजाराची पोलीस यंत्रणा आहे. या प्रकरणात लहान गुंतवणूकदारांनी, ज्यांना मायनॉरिटी शेअरहोल्डर्स म्हणतात, त्यांनी आरोप केलाय की कंपनीने आपल्या काही मालमत्ता कवडीमोल भावाने विकल्या आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर मोठ्या भागीदारांनी लहान भागीदारांना अंधारात ठेवून स्वतःचा फायदा करून घेतला. बरोबर. यालाच कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अभाव म्हणतात. समजा आपण 4 मित्रांनी मिळून एक चहाची टपरी टाकली, पण जर जास्त पैसे गुंतवलेल्या मित्राने बाकीच्यांना न सांगता टपरीचा सगळा माल स्वस्तात विकून टाकला, तर ते बाकी तिघांवर अन्यायकारक ठरेल, नाही का?
हो, नक्कीच. सेबी इथे त्या 3 मित्रांच्या हक्कांसाठी लढत आहे. जर कंपन्यांनी असा कारभार केला तर गुंतवणूकदारांचा विश्वास उडेल. त्यामुळे सेबीचा हा हस्तक्षेप म्हणजे अर्थव्यवस्थेसाठी एक गरजेचा स्पीड ब्रेकर किंवा ब्रेक आहे. एका बाजूला हा ब्रेक, तो दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा एक प्रचंड मोठा एक्सेलरेटर. अदानी समूहाची कंपनी अवादा तब्बल 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हो, 1,00,000 कोटी रुपये, तेही ग्रीन हायड्रोजन आणि सोलर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. हा आकडाच थक्क करणारा आहे. हो, आणि ही केवळ एका कंपनीच्या गुंतवणुकीची बातमी नाही, तर हा भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील एक मोठ्या बदलाचा संकेत आहे. आपण पेट्रोल डिझेलवरून इलेक्ट्रिक गाड्यांकडे जात आहोत, तसाच हा बदल आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्याचे इंधन मानले जाते. आणि त्यात एवढी मोठी गुंतवणूक. हो, हे भारताच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टांच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे भारत फक्त ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणार नाही, तर या तंत्रज्ञानाचा एक मोठा निर्यातदार म्हणूनही पुढे येऊ शकतो. आणि गुंतवणुकीच्या याच खेळात स्मार्ट इन्व्हेस्टिंग पानावर आणखी एक ट्रेंड दिसतोय, मोर कॉप्स ऑप्टिंग फॉर लाँग डेट. म्हणजे अनेक कंपन्या आता दीर्घ मुदतीचे कर्ज घेत आहेत. अगदी आपल्या 30 वर्षांच्या होम लोनसारखं आहे. EMI कमी दिसतो, म्हणून आपल्याला कर्ज फेडणं सोपं वाटतंय. कंपन्या सध्या तोच हिशोब करत आहेत. सध्या व्याजदर कमी असल्यानं दीर्घ मुदतीचे कर्ज घेऊन ते स्वतःच्या आर्थिक नियोजनाला एक स्थिरता देत आहेत. पण यात एक धोकाही आहे. पण हा धोका थोडा जास्त नाही का वाटत? म्हणजे आपण आता कमी व्याजदराच्या काळात आहोत. पण जागतिक पातळीवर परिस्थिती कधीही बदलते. उद्या जर व्याजदर वाढले तर याच कंपन्या कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाहीत का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. ही एक दुधारी तलवार आहे. जर कंपनीनं घेतलेल्या कर्जाचा वापर चांगल्या प्रकारे केला आणि त्यांची कमाई वाढत राहिली, तर ही एक उत्तम रणनीती ठरू शकते. पण जर अर्थव्यवस्थेची गती मंदावली, तर हेच दीर्घ मुदतीचे कर्ज एका मोठ्या डोकेदुखीमध्ये बदलू शकते. त्यामुळेच याला कॅल्क्युलेटेड रिस्क किंवा मोजून मापून घेतलेला धोका म्हणतात. आता आपण संपादकीय आणि विश्लेषणात्मक लेखांकडे वळूया. संपादकीय पानावरील एक लेख आहे, नो क्वालिटी कंट्रोल फ्रीक्स. यात सरकारने लागू केलेल्या क्वालिटी कंट्रोल ऑर्डर्स म्हणजेच QCOs बद्दल एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडलाय. उद्देश चांगला आहे, पण लेखात म्हटलंय की यामुळे इन्स्पेक्टर राज परत येण्याची भीती आहे. इथे परत तोच संतुलनाचा प्रश्न येतो. एकीकडे ग्राहकांना सुरक्षित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने मिळायला हवीत, यात काहीच शंका नाही. पण दुसरीकडे या नियमांचे ओझे आपल्या लहान आणि मध्यम उद्योगांवर, SMEsवर इतके वाढू नये की त्यांचा व्यवसाय करणेच कठीण होऊन बसेल. याचे एखादं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा कोल्हापुरात कोणीतरी उत्तम दर्जाच्या चपला बनवतं, पण आता नवीन QCOनुसार त्यांना दिल्ली किंवा मुंबईच्या लॅबमधनं एक विशिष्ट प्रमाणपत्र घ्यावं लागेल. या प्रक्रियेत तो लहान उद्योजक इतका अडकून जाईल की त्याचं उत्पादनच थांबेल. या उलट एक मोठी कंपनी सहजपणे हे प्रमाणपत्र मिळवू शकेल. त्यामुळे चांगल्या दर्जाचा उद्देश साधताना आपण आपल्याच लहान उद्योजकांची स्पर्धा कमी करत नाही ना, याचा विचार करायला हवा. आणि आता एका अशा विषयाकडे वळूया जो कदाचित पुढच्या दशकातील सर्वात मोठा बदल घडवू शकतो. याच पानावर एक अप्रतिम लेख आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हजीर हो. यात आपल्या न्यायव्यवस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या म्हणजे AIच्या वापराविषयी चर्चा केली आहे. हो, आणि यात प्रचंड क्षमता आहे, हे निश्चित. विशेषतः खटल्यांशी संबंधित हजारो पानांची कागदपत्र तपासणं, जुन्या निकालांचे संदर्भ शोधणं, यांसारख्या वेळखाऊ कामांमध्ये AI खूप मदत करू शकतं. पण इथे काही गंभीर नैतिक प्रश्नही निर्माण होतात. जसे की AIद्वारे दिलेला सल्ला किती अचूक आणि निष्पक्षपाती असेल? कारण AI ज्या डेटावर शिकतो त्यात जर काही मानवी पूर्वग्रह असतील तर ते निकालांमध्येही उतरू शकतात. म्हणजे AI सुद्धा भेदभाव करू शकतं. शक्यता नाकारता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, न्याय देण्यासारख्या अत्यंत मानवी आणि संवेदनशील प्रक्रियेत, जिथे सहानुभूती, नैतिकता आणि परिस्थितीचा विचार महत्त्वाचा असतो, तिथे एका मानवी न्यायाधीशाची जागा तंत्रज्ञान घेऊ शकते का? याचा वापर करताना आपल्याला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये. भारतीय अर्थव्यवस्था एकाच वेळी अनेक गोष्टी साधण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे विकासाचा वेग वाढवण्यासाठी कंपन्यांना आणि उद्योगांना मोकळीक दिली जात आहे, हा झाला ॲक्सिलरेटर. आणि दुसरीकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, दर्जा नियंत्रण आणि बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून या वेगावर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न होत आहे. हा झाला ब्रेक.
या दोन्ही गोष्टींमध्ये योग्य संतुलन साधण्यावरच पुढचा प्रवास अवलंबून आहे. आणि तंत्रज्ञान, विशेषतः AI, या प्रवासाला एक पूर्णपणे नवीन आणि अनपेक्षित वळण देऊ शकतं. आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की AI आता कायदेशीर क्षेत्रात प्रवेश करत आहे. त्याचवेळी जेन झी स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवनवीन उपाय शोधत आहे. विचार करा, या दोन गोष्टी एकत्र आल्यावर काय होऊ शकेल? भविष्यात असे स्टार्टअप्स येऊ शकतील जे सामान्य माणसाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी AI आधारित प्लॅटफॉर्म तयार करतील? आणि जर असं झालं तर महागड्या वकिलांची गरज कमी होईल का? आणि त्याचा आपल्या न्यायव्यवस्थेवर आणि कायदेशीर व्यवसायाच्या स्वरूपावर काय परिणाम होईल? यावर नक्की विचार करा.